तर फलंदाजीसाठी आलेले आहेत ते म्हणजे इन्व्हाइट नंबर 1 ते म्हणजे ओपनर मैदानाच्या आत अनिकेत आणि त्यांना साथ देईल तो म्हणजे दर्शन महाजन. चला जाऊया मैदानावरती. आजच्या दिवसाची महत्वाची मॅच मैदानावरती सादर होतीये. क्वालिफायरचा सामना, हा सामना जिंकायचा आहे आणि टॉप 4 मध्ये दाखल व्हायचं आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र पायावरती आदळलाय. पंचांचा लेगबाईचा इशारा येतोय. एका धावेच्या मदतीने इथं धावफलकाला सुरुवात झाली आहे. सलामीची जोडी मैदानावरती दर्शन महाजन आणि अनिकेत हे दोन फलंदाज. इथं हा चेंडू पहा, निश्चितच चांगल्या पद्धतीनं आहे अपील करतायत. थोडंसं करेक्शन आम्ही करू. ही क्वार्टर फायनल पूर्वीची मॅच आहे. हा सामना जिंकून अजून एक सामना तुम्हाला खेळावा लागेल. अपील केली, लाऊड अपील. पंचांकडे दाद मागतायत, मात्र पंच तटस्थ भूमिकेत पाहायला मिळाले. अनिकेत स्ट्राईक एंडवरती खेळतोय. गोलंदाजी मार्कवरती लुमा. इथं चांगला चेंडू, मागचा दरवाजा उघडा ठेवला आणि निश्चितच तिथून यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी. लागलाय पहिला हादरा. बॅट्समन आउट. पवार ब्रदर संघाला लागलेला हा पहिला धक्का. फलंदाज अनिकेत बाद होतोय. 2 चेंडूंचा त्यानं सामना केला. त्यानंतर आपण पाहताय तर 0 धावांवरती माघारी परतावं लागतंय. दर्शनला साथ देण्यासाठी केतन मैदानावरती येतोय. 5 षटकांची मॅच. सुरुवातीचा पहिल्या षटकाचा खेळ इथं चालू आहे. गोलंदाज लुमा गोलंदाजी करत असताना 3 चेंडू त्यानं फेकलेत. केवळ एकच धाव खर्च केली. 1 विकेट त्यानं अर्जित केली आहे. चांगल्या दर्जाची सुरुवात स्टार बॉईज या संघासाठी. संघाचा स्टार गोलंदाज लुमा षटक क्रमांक पहिलं. अतिशय दर्जेदार सुरुवात करत असताना पहिल्या 3 चेंडूंवरती वर्चस्व गाजवलंय. दर्शन महाजन आणि केतन आंबेकर ही जोडी मैदानावरती फलंदाजी करतील. लेफ्ट हँडेड बॅट्समन केतन आंबेकर स्ट्राईक एंडवरती. गोलंदाज लुमा राईट आर्म राऊंड द विकेट. हा चेंडू पायावरती फ्लिक केलाय. काय लाजवाब फटका. फिल्डर त्या ठिकाणी आहे, मात्र एक टप्पा खाऊन चेंडू सरळ निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. मिड विकेट पार, चौकार. परफेक्ट स्ट्रोक, जबरदस्त चौकार पाहायला मिळतोय. चला स्पीडअप करा. वेळेमध्ये सामना खेळणं गरजेचं आहे. षटक क्रमांक पहिलं लुमा गोलंदाजी करतोय. 4 चेंडू त्यानं फेकलेत. 5 धावा इथं खर्च केल्यात. 1 विकेट मिळवली आहे. लेफ्ट हँडेड बॅट्समन केतन.
इथं वेग दिलाय, गती दिली आहे. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडूला पिच केलं. स्विच इट अटेम्प्ट होता, मात्र बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नव्हता. चांगल्या पद्धतीने इथं हा चेंडू संपन्न झालाय, निर्धाव स्वरूपात संपन्न होताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक पहिला आणि 5वा चेंडू इथं येतोय. 5 चेंडू फेकलेत लुमानं आणि केवळ 5च धावा इथं खर्च केल्यात अद्यापपर्यंत. एक गडी त्यानं टिपलाय. पॉवर प्लेच्या षटकाची संमिश्र सुरुवात. एका बाजूने विकेट आली आहे, दुसऱ्या बाजूने 5 धावा. यावेळेस हा चेंडू चांगला आहे. कुठल्याही प्रकारे बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क नव्हता. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू संपन्न झालाय. षटक क्रमांक पहिलं संपलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती एक गडी बाद, 5 धावा पवार ब्रदर्स. थँक्यू सो मच. आई एकविरा डीजे सागर पाटील सर आपल्यासोबत पहिल्या दिवसापासून जोडले गेलेत. चांगल्या पद्धतीचं संगीत संयोजन त्यांच्या माध्यमातून तथा आमच्या आवाजाची सातत्यानं काळजी घेत आहेत. आपलं मनापासून आभार आम्ही व्यक्त करतोय. त्याचबरोबर ऑफिशियल अंपायर दशरथजी सोरकदे सर आणि रतनजी मानिवरे सर. समालोचन कक्षामध्ये आम्हाला साथ देत असताना प्रथमेश ठाकूर सर आपलं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करू. दुपारचं सत्र आहे आणि दुपारच्या सत्रात आपण आहोत. षटक क्रमांक पहिलं संपलंय. एका षटकाच्या अंतिम धावफलकावरती एक गडी बाद, 5 धावा. केतन आंबेकर आणि दर्शन महाजन जोडी मैदानावरती खेळतायत. एकमेकांच्या साथीनं किल्ला लढवतायत. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. नवीन गोलंदाज अनिल. लेफ्ट आर्म मारा. पहिल्याच बॉलवरती आडव्या बॅटचा वार. फिल्डर त्या ठिकाणी आहे सीमारेषेच्या जवळ. सुंदर फिल्डिंग. केवळ एकच धाव इथं जमा करतायत. चांगल्या पद्धतीनं खेचलेला हा फटका होता, मात्र गॅप सिलेक्शन नव्हतं. या अनुषंगानं आपण पाहाल तर सीमारेषेच्या जवळ चेंडूला गॅदर करण्यात यशस्वी झालाय आणि दरम्यान आपण पाहाल तर केवळ एकच धावेवरती संतुष्ट राहावं लागलं. लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन मैदानावरती फलंदाजांमध्ये पाहायला मिळतं. त्या अनुषंगाने आपण पाहाल तर सतत व्यूहरचनेमध्ये बदल करताना इथं टीम स्टार बॉयज. दुसरं षटक अनिल गोलंदाजी करत असताना षटकाची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती दिली आहे आणि निश्चितच सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवरती केवळ एकच धाव खर्च केली आहे. एक गडी बाद, 6 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईक एंडवरती फलंदाज तयार होतोय केतन आंबेकर. इथं यॉर्कर लेन चेंडू जबरदस्त खोलवर टप्प्याचा. कुठल्याही प्रकारे अंदाज नव्हता, कुठल्याही प्रकारे उत्तर नव्हतं आणि निर्धाव स्वरूपात इथं हा चेंडू संपन्न झालेला पाहायला मिळाला. लेफ्ट हँडेड फलंदाज कुठल्याही प्रकारची धावा घेऊ दिल्या जात नाहीयेत. या षटकामध्ये आपण पाहाल तर 2 चेंडू फेकलेत, केवळ एकच धाव खर्च केली आहे. केतन आंबेकर स्टार खेळाडू आहे. इथं मात्र फटका चांगला खेळलाय. हेलिकॉप्टर उडवलाय. लँड होत असताना सीमारेषेच्या जवळ त्या ठिकाणी अप्रतिम दर्जाची फिल्डिंग. व्हॉट अ एफर्ट. हवेत उंच झेपावत असताना चेंडूला इथं स्टॉप केलं. पेट्रो त्या ठिकाणी काय जबरदस्त फिल्डिंग. अगदी हवेमध्ये झेपावला, त्यानंतर चेंडूला आतमध्ये थांबवलं. ज्या चेंडूवरती 6 धावा यायला हव्या होत्या तिथं फक्त 2 धावा मिळाल्या. केतन आंबेकर शॉर्ट पिच पुल केलाय. वाट पाहत होता आणि त्यानंतर दिलाय हा तडाखा. वेट अँड वॉच. जबरदस्त पुल. पॉवरफुल, वंडरफुल, ब्युटिफुल षटकार. षटकातील 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाजी करत असताना अनिल थोडासा इथं मात्र महागडा ठरतोय. चांगला चेंडू होता, मात्र त्याला सुद्धा 6 धावांसाठी धाडण्यात यशस्वी केतन आंबेकर. बॅटचा क्लास मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना हार्ड हिटर फलंदाज मैदानाच्या चारी बाजूला चौफेर फटकेबाजी. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा तयार. मगाशीच म्हटलं अनऑर्थोडॉक्स स्टान्स आहे. अगदी ऑप्टिकच्या बाहेर उभा राहतो. फलंदाजाला
गोलंदाजाला कुठल्याही प्रकारचा अंदाज येऊ दिला जात नाहीये. समोर खेळलाय फटका, स्टेट डाऊन द ग्राउंड. तीर बी शर्मा आहे. चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर निघून जातोय. चौकार. धन्यवाद. कडक बॅटिंग. षटकारानंतर हा चौकार जर तुम्ही पाहताय, अतिशय आकर्षक बॅटिंग इथं पेश करत असताना केतन आंबेकर आपल्या नावाला साजेसा खेळ मैदानावरती पेश करतोय. अनिलवरती प्रेशर. लेफ्ट आर्म पेसर सीमर. लेग स्टंपच्या बाहेर वाईट बॉलचा इशारा. अतिशय चांगल्या पद्धतीनं हा चेंडू जज केला. वाईट बॉल येतोय. स्कोर कार्ड वरती 19 धावा. 19. पहिल्या षटकामध्ये 5 धावा होत्या. त्यानंतर या षटकाचा आपण विचार केला तर थोडस कॉस्टली. इथं खेळलाय फटका. त्या ठिकाणी मिड विकेट बाउंड्रीवरती फिल्डर आहे. चेंडूला गॅदर करून फेक करेल. एक सिंगल कंप्लीट. धोका होऊ शकला असता. केतन आंबेकरची विकेट महत्वाची या ठिकाणी धोक्यात आली होती. मात्र थ्रो थोडासा वाईड आणि उशिरा आलाय. आणि या अनुषंगाने आपण पाहाल तर इथं 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांचा यशस्वी प्रयत्न इथं यशस्वी झालेला आहे. आणि 2 धावा धावफलकावरती जोडल्यानंतर स्कोर कार्ड पुढे सरकतं ते 21 या धावसंख्येवरती. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या अंती धावफलकावरती 1 गडी बाद 21 धावा. जबरदस्त बॅटिंग या ठिकाणी पेश करत असताना 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिलं तर तब्बल 21 धावा. 10.5 ची सरासरी या ठिकाणी राखली आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात. किरण आंबेकर गोलंदाजी करण्यासाठी येतोय. पहिल्या चेंडूवरती फटका चांगला खेळलाय. जबरदस्त प्रहार करत असताना पाठवून दिलं सीमारेषेच्या बाहेर. षटकार. धन्यवाद. चांगली फटकेबाजी या ठिकाणी करत असताना पाहायला मिळत आहेत. पहिल्या चेंडूवरती षटकाराची मोहर उमटवली आहे. 6 धावांची मदत येते धावफलकावरती. तब्बल 27 धावा. 27 ऑन द बोर्ड. 27 धावा या ठिकाणी धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना टीम पवार ब्रदर्स. तुफान फटकेबाजी. दर्शन महाजनच्या माध्यमातून आलेला हा षटकार. इथं चेंडूची गुणवत्ता पाहिली जाईल. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि सरळ भिरकावून दिलाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नो प्लस 6 सत्ता. गोलंदाज मोठ्या प्रेशर मध्ये. गोलंदाज अडचणीत सापडत असताना स्कोर कार्ड तब्बल जाऊन पोहोचलं 34 वरती. फ्रीडचा चेंडू आता मात्र चांगल्या पद्धतीने या ठिकाणी एक्झिक्यूट करत असताना पाहायला मिळतोय. षटक चालू असताना हे तिसऱ्या षटकात आपण आहोत. धावफलकावरती आहे 34 धावा. सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती 2 मोठे वार. त्यानंतर पलटवार केलाय किरण.
इथं हा चेंडू सुद्धा स्लोवर वन गती परिवर्तन होतं. निश्चितच या चेंडूवरती बॅट आणि चेंडूचा कुठल्याही प्रकारचा व्यवस्थित संपर्क नाही. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. तिसरा षटकाचा खेळ चालू असताना किरण आंबेकर गोलंदाजी मार्कवरती. निश्चित आपण पाहताय दोन संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेत. दोन संघांच्या दरम्यान झुंज. तर दुसऱ्या बाजूने आपण बॅटल पाहू शकता. एका बाजूने किरण आंबेकर, दुसऱ्या बाजूने केतन आंबेकर. दोन बंधुराजांच्या दरम्यान सुद्धा हे द्वंद्व तुम्ही पाहताय. इथं खोलवर टप्प्याचा चेंडू समोर खेळतायत लॉंगॉनला. फिल्डर त्या ठिकाणी चेंडूला गॅदर करत असताना थोडंसं फंबल. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. एक सिंगल धाव कंप्लीट करताय. धावफलकावरती आपण पाहताय 35 धावा एक गड्यांच्या मोबदल्यात. एक गडी बाद 35 धावा इथं धावफलकावरती ऍड केल्यात. निश्चितच चांगलं बॅटल मैदानावरती पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकात आपण आहोत. एका बाजूनं स्टार बॉईज, दुसऱ्या बाजूनं पवार ब्रदर्स. या दोन संघांच्या दरम्यान चाललेला हा सामना. एका बाजूनं किरण आंबेकर तर दुसऱ्या बाजूनं केतन आंबेकर स्ट्राईक एंड वरती तयार होताना पाहायला मिळेल. चांगलं बॅटल. निश्चितच त्यांचे फॅन्स सुद्धा पाहत असतील. दोन्ही संघाचे संघ मालक पाहत असतील. संघाचे सर्व सपोर्टर पाहत असतील. घरची मंडळी सुद्धा मॅच पाहत असेल. तर या दोन भावांच्या दरम्यान झुंज पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. किरणचा हा चेंडू आडव्या बॅटने खेळलाय. चेंडू हवेत. झेलची सुवर्ण संधी आणि हा झेल टिपलाय. किरण आंबेकरला यश मिळालंय. केतन आंबेकरचा खेळ संपला. शिरीजच्या माध्यमातून एक सुंदर झेल त्या ठिकाणी सीमारेषेवरती आपण पाहताय. मोठं ग्राउंड कव्हर केलं आणि त्यानंतर आपण पाहताय तर इथं हा झेल टिपलाय. केतन आंबेकरची महत्वाची विकेट मिळाली आहे. 9 चेंडू 18 धावा त्यानं बनवल्या आणि मैदान त्याला सोडावं लागलं. माघारी पाठवलंय न्यू बॅटर नवीन फलंदाज प्रथमेश जाधव मैदानावरती बॅटिंग करण्यासाठी. खूप मोठा फॅन्स फॉलोविंग वर्ग असणारा हा खेळाडू आहे. स्ट्राईक एंड वरती बूम बूम प्रथमेश. या अगोदरची मॅच तुम्ही पाहिली असेल. शेवटच्या षटकामध्ये तब्बल 3 षटकार ठोकले होते. इथं आल्या पहिल्या चेंडूवरती आडव्या बॅटचा घणाघाती वार. प्रथमेश जाधवचा हा प्रहार. चेंडू गेलाय सीमा पार. षटकार.
चला मित्रांनो, ड्रिंक्स ब्रेक या ठिकाणी संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती तब्बल 41 धावा. केतन आंबेकरला बाद करण्यात किरणला यश जरूर मिळालं, मात्र एका षटकामध्ये तब्बल 20 धावा त्यानं खर्च केल्या. 41 ऑन द बोर्ड. 41 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात इथं पाहायला मिळत आहेत. स्टार बॉईज विपक्ष पवार ब्रदर्स असा सामना मैदानावरती चालू आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय, उर्वरित 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. मॅच आपण पाहत आहे पवार ब्रदर्स विपक्षात स्टार बॉईज या 2 संघांच्या दरम्यान. प्रथमेश जाधव, दर्शन महाजन ही जोडी मैदानावरती खेळत असताना नवीन गोलंदाजी मार्कवरती षटक क्रमांक 4 साठी शिरीष. धावा रोखायच्या आहेत, धावा थांबवण्याची जबाबदारी त्याच्या खांद्यावरती. स्ट्राईक एंडवरती बॅट्समन दर्शन महाजन 7 चेंडू 15 धावांवरती खेळतोय. तर दुसऱ्या बाजूनं बुम बुम प्रथमेश. चांगला चेंडू, पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि चेंडूमध्ये कनेक्शन होऊ दिलं नाही. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू इथं संपन्न झाला. पहिला डॉट. शिरीष गोलंदाजी करत असताना पहिला डॉट. सुरुवात चांगली केली आहे. यावेळेस मात्र ऑफ साइडला शफल झालाय आणि ऑन साइडला दिलाय मोठा तडाखा. बॅट्समन दर्शन महाजन ठोकलाय षटकार. धन्यवाद. हार्ड हिट. पहिला डॉट, त्यानंतर षटकार. गोलंदाज शिरीष गोलंदाजी करत असताना लेफ्ट आर्म मीडियम फास्टर ओव्हर द विकेट. इथं सुद्धा फटका खेळलाय समोरच्या दिशेला. वाईडिश लॉंग ऑफला फिल्डर त्या ठिकाणी आहे. एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट करतायत प्रथमेश आणि दर्शन ही जोडी मैदानावरती खेळतायत. 1 चेंडू 6 धावा. बुम बुम प्रथमेश 600चा स्ट्राईक रेट. स्ट्राईक एंड वरती पुन्हा एकदा तयार. ग्रेट फिनिशर. अगोदरच्या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल तर बॅटचा जलवा पाहायला मिळाला होता. इथं सुद्धा सुरुवात दमदार केली आहे. या चेंडूवरती पुन्हा एकदा ऑफस्टिकच्या अगदी बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता वाईड लाईन वरती, मात्र बॅटवरती चेंडू आला नाही. निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू इथं समाप्त झालाय. षटक चालू असताना हे चौथ्या षटकात आपण आहोत. शिरीष गोलंदाजी करत असताना लेफ्ट आर्म मध्यम गती गोलंदाज. यावेळेस ओव्हर पिच समोर सापडलाय, फटका मात्र फसलाय, लांबी गाठू शकला नाही आणि होम डिलिव्हरी हातामध्ये झेल देऊन माघारी परततोय प्रथमेश जाधव निराश. धन्यवाद. लागलेला हा अजून एक झटका. तिसरा फलंदाज माघारी परततोय. प्रथमेश जाधवला मैदान सोडावं लागलंय. स्कोर कार्ड वरती 3 गडी बाद 48 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. दर्शन महाजन मैदानावरती किल्ला लढवतोय एका बाजूनं, दुसऱ्या बाजूनं विकेट जात आहेत. नवीन फलंदाज अमोल आलाय, समोर खेळलाय. बॅक टू द बॉलर. झेल टिपण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले, मात्र हातातनं चेंडू स्किड झाला. त्यानंतर दुसऱ्या धावेसाठी सुद्धा येत आहेत. बॅकअप येणं गरजेचं होतं. दूरवरती फिल्डर राहतोय. इथं 2 धावा कंप्लीट केल्या. नजर हटी, दुर्घटना घटी. कदाचित हा झेल होता का हा प्रश्न असेल. इथे झेल ड्रॉप. त्यानंतर आपण पाहाल तर 2 धावा येत आहेत. स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. षटक क्रमांक 4 जे मार्गस्थ होतं ते संपलंय. शिरीष सुंदर गोलंदाजी केली. 9 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्यांना अर्जित केली. 4 षटकं संपली आहेत. 50 धावा धावफलकावरती. 50 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गड्यांच्या मोबदल्यात 50 धावा. पवार ब्रदर्स या संघाची धावसंख्या.
4 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 50 धावा धावफलकावरती आहेत. पवार ब्रदर्स मैदानाच्या आतमध्ये पावर दाखवत असताना अमोल आणि दर्शन ही जोडी मैदानावरती खेळतीये. गोलंदाज लुमा वैयक्तिक खात्यातलं दुसरं आणि संघासाठीचं हे शेवटचं अंतिम षटक या ठिकाणी गोलंदाजी करत असताना पाहायला मिळेल. जिम्मेदारी आहे धावा वाचवायच्या, धावा रोखायच्या. 50 धावा स्कोअर कार्डवरती आहेत. एकंदरीत आपण पाहिलं तर एक सन्मानजनक धावसंख्येकडे वाटचाल चालू आहे. ही वाटचाल कशी रोखायची यासाठी प्रयत्न. चला स्पीडअप करा. आपण अतिरिक्त वेळ मित्रांनो खर्च करू नका. अजून आपल्याला यानंतर मॅच खेळवायच्या बाकी आहेत. गोलंदाज लुमा, फर्स्ट बॉल. दर्शनसाठी पहिलाच बॉल. टिपिकल दर्शन महाजन स्ट्रोक आपण पाहत आहे. ऑफ साइडला शफल झाला आणि त्यानंतर ऑन साइडला आडव्या बॅटचा कडा प्रहार. चेंडू गेलाय सीमा पार. लॉंग लॉंग बिग अवे षटकार. धन्यवाद. अनऑर्थोडॉक्स बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. प्रथमेश जाधव बाद झाल्यानंतर आपण पाहता इथं आक्रमक भूमिका दर्शननं स्वीकारली आहे. 11 चेंडू 28 वरती खेळतोय. 28 वैयक्तिक धावा. षटकार ठोकलाय. लुमाचं स्वागत इथं षटकारानं केलंय. पहिलाच बॉल 6 धावांसाठी पाठवलाय. इथं हा चेंडू पहा, मिस टायमिंग स्ट्रोक. फिल्डर त्या ठिकाणी दूरवरनं जाऊन अडवण्याचा प्रयत्न करेल, मात्र त्याच्या आबाक्याच्या बाहेर. नो बॉलचा इशारा. नो प्लस 4 हा पंजा. धन्यवाद. फिल्डिंग टीम रिव्ह्यू चेक करायचा आहे. बीमर चेक करायचा आहे. फिल्डिंग टीम रिव्ह्यू तिसऱ्या पंचांकडे या ठिकाणी मागणी सोपवलेली आहे. चेक केलं जाईल. हाईट फॅक्टर चेक करायचा आहे. थर्ड अंपायर चेक करतायत. युटीसीचा कंट्रोल रूम मध्ये आपण हा निर्णय सोपवला आहे. त्या ठिकाणी चेक केलं जाईल. निकेशजी भोईर या ठिकाणी ऑफिशियलची भूमिका पार पाडत असताना चेक करतील. त्या ठिकाणी युटीसीचं युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटचं कंट्रोल रूम शैलेशजी भोईर अँड मनोजजी मडवी तथा त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी कार्यरत असताना पाहायला मिळतीये. तब्बल 4 कॅमेऱ्यांच्या साह्यानं संपूर्ण 5 कॅमेऱ्याच्या साह्यानं संपूर्ण 16 कव्हर केला जातोय. 61 धावा धावफलकावरती आहेत. या ठिकाणी चेक केलं जातंय. पंचांचा इशारा नो बॉल. मात्र फिल्डिंग टीमनं रिव्ह्यू घेतलाय. चेक केलं जात आहे. वैकुंठवासी हरिभक्त परायण मारुती बुवा लक्ष्मण पाटील क्रीडांगण निळजे. निळजेचं हे अतिशय सुंदर ग्रास ग्राउंड, भव्य दिव्य मंच आहे. त्याचबरोबर उजव्या बाजूला कंट्रोल रूम, युट्यूबचं सर्व लाईव्ह कंट्रोल रूम त्या ठिकाणी कार्यरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. युटीसीच्या वाहिनीच्या माध्यमातून हा संपूर्ण कार्यक्रम कव्हर केला जातोय. सर्व कार्यक्रम या ठिकाणी जगभर पाहिला जातोय. तिथं वॉर रूम मध्ये चेकिंग चालू आहे. चेंडूचा हाईट फॅक्टर चेक केला जात आहे. स्पर्धा आपण पाहताय अर्थातच लोढा हेवन प्रीमियर लीग 2025 पर्व 5वं या ठिकाणी डामडौलात पार पडत असताना पाहायला मिळतोय. थर्ड अंपायर डिसिजन इट्स अ नो बॉल आणि 5 धावा इथून धावफलकावरती जोडल्या जातील. पहा तुम्हाला लगेचच मुख्य स्क्रीनवरती सुद्धा पाहायला मिळतं नो बॉल. या चेंडूवर समोर खेळतोय शॉर्ट आर्म जाम. फिल्डर त्या ठिकाणी चेंडूचा ताबा घेत असताना एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फसलाय. धावबादच्या स्वरूपात अजून एक गडी बाद होत असताना 1 मोर विकेट डाऊन.
धन्यवाद. स्कोर कार्ड वरती आपल्याला 62 धावा पाहायला मिळत आहेत. सिंगल कंप्लीट झाली होती. दुसरा धाब्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फलंदाज माघारी परततोय. दशरथजी सोरखदे आणि रतन सर पंचांच्या भूमिकेमध्ये अतिशय दर्जेदार कामगिरी पार पाडत असताना इथं फटका फसलाय की लांबी गाठलीये. परफेक्ट मिडल ऑफ दी बॅट. सरळ चेंडू निघून गेलाय मिड विकेटच्या बाहेर. षटकार. थँक्यू सो मच. बहुत बडा काटा. दर्शन महाजन मैदानावरती संपूर्ण सूत्र हातात घेतली आहेत. फलंदाजी करत असताना तुफान अटॅकिंग बॅटिंग. चौकार षटकारांची आतिषबाजी मैदानाच्या आतमध्ये पेश करत असताना अजून एक मोठा षटकार आलाय. स्कोर कार्ड वरती आपण पाहताय तर 68 धावा. 68. धावा इथं धावफलकावरती आपण पाहताय. लुमाचा हा चेंडू यावेळेस ऑन साइडला खेळलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर त्या ठिकाणी सीमारेषेवरनं दूरवरनं येतोय. अडवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलाय मात्र अयशस्वी. सरळ चेंडू निघून जातोय तो सीमारेषेच्या बाहेर. चौकार. थँक्यू डीजे. चौकार येतोय. या 4 धावांच्या मदतीनं धावफलक जर आपण पाहिलं तर तब्बल जाऊन पोहोचेल ते 72 या धावसंख्येवरती. 72. यावेळेस पुन्हा एकदा चांगला प्रहार. कडक बॅटिंग. षटकार. धन्यवाद. वैयक्तिक 49 धावांवरती बॅटिंग करत असताना दर्शन महाजन अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती या महत्वाच्या मॅच मध्ये अर्धशतक कंप्लीट करेल का हा प्रश्न आहे. फटका फसलाय कदाचित. फिल्डर बरोबर जागेवरती. होम डिलिव्हरी होती मात्र स्वीकारली नाही आणि दुसऱ्या धावेसाठी सुद्धा येत आहेत. बाल बच गए. अर्धशतक कंप्लीट होतंय दर्शन महाजनचं. वेल प्लेड मित्र. अभिवादन करायचं प्रेक्षकांना. या ठिकाणी 50 कंप्लीट केली आहे. जबरदस्त बॅटिंग. 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. 5 षटकांच्या अंतिम धावफलकावरती टोटल 80 धावा या ठिकाणी जमा केल्यात आणि 81 धावांचं कडवं तगडं लक्ष ठेवलंय बॅटिंग करण्यासाठी जेव्हा उतरेल टीम स्टार बॉयज.
हॅलो, चला धन्यवाद. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवून द्या. स्टार बॉईज 81 धावांचं लक्ष इथं ठेवलंय मैदानावरती. पुन्हा एकदा एक बिग फाईट मॅच चालू होतीये. द्वितीय सत्राला सुरुवात होईल आणि समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन. या ऐकूयात या परिसराचा भूमिपुत्र आवाज मराठी भाषेतनं आणि हिंदी भाषेतनं दमदार समालोचन पहिल्या दिवसापासून आपण ऐकताय. आमचे जीवाचे जिवलग मित्र प्रथमेशजी ठाकूर सर, या ऐकूयात. धन्यवाद. सर 30 चेंडू आणि 81 धावांची गरज असेल. 30 गेंदे 81 रनों का ये मुकाबला. देखिए खेल का ये दूसरा पड़ाव, दूसरा सत्र स्टार बॉयज 11 बनाम पवार ब्रदर्स के बीच ये बेहद ही बेहतरीन मुकाबला होगा. आज के दिन का एक और महत्वपूर्ण मुकाबला. हालांकि दिन प्रतिदिन इस प्रतियोगिता का स्तर बढ़ते जा रहा है, क्योंकि पहले साल से लेकर अब 5वें साल तक यदि आप देखोगे तो बहुत ही शानदार जानदार और बेहतरीन आयोजन इस पूरे टूर्नामेंट का किया गया. निकेश भोईर उनके तमाम सभी सहकारियों का हम तहे दिल से शुक्रिया अदा करेंगे इस प्रतियोगिता के लिए, क्योंकि एक बेहतरीन बहुत ही शानदार टूर्नामेंट लुडाइबन क्रिकेट क्लब के माध्यम से लुडाइबन प्रीमियर लीग 2024 प्रीमियर लीग कोई आसान बात होती नहीं है. फिलहाल अजय हमारे थोड़े फ्रेश हो रहे हैं, जरूरत है. देखिए भाई धूप देखिए, उन्हाचा तडाखा प्रत्येकाला बसतोय. और हमारे अंपायर्स की हम प्रशंसा करेंगे. हाल फिलहाल में देखा जाए तो 3 अंपायर्स जरूर, लेकिन अंपायर्स बहुत कम है अब, क्योंकि टूर्नामेंट इतने शुरू है. अंपायर्स की कमी सभी को भास रही है जरूर, लेकिन फिलहाल देखिए दोनों अंपायर्स ने जिम्मेदारी ली है इस पूरी प्रतियोगिता की. कल शायद रतन सर इस प्रतियोगिता में 3 अंपायर जुड़ेंगे, और कल रतन सर होंगे ना होंगे, क्योंकि आज से उन पर बहुत बड़ी जिम्मेदारी है. मांगरोल नाइट के टूर्नामेंट मलंगगढ़ विभाग में अगर आप देखोगे तो जिस अंपायर को थर थर कांपते हैं सभी खिलाड़ी, वही हमारे रतन मानेरकर सर फिलहाल मैदान के अंदर. दूसरी तरफ दशरथ शुरकादे सर को आप देखोगे, उनके सुपुत्र हमारे साथ फिलहाल कमेंट्री बॉक्स में. आज सर छुट्टी थी, स्कूल को छुट्टी थी उनके आज, तो इसीलिए आए पापा के साथ देखिए क्रिकेट टूर्नामेंट का आनंद लेने के लिए. अपने आंखों से देख रहे कि पापा कितनी मेहनत कर रहे हैं. देखिए बेटा, जब धूप में ऐसे दिन भर खड़े रहना होता है ना, तब जाकर घर में पैसे आते हैं. तो बचपन से ये सीख अगर मिलती है देखिए, क्योंकि हम जब छोटे थे तब हमें पता नहीं लगता था कि पापा हमारे क्या काम करते, कैसे कमाते, कैसे घर में लाते थे. लेकिन अब देखिए बचपन से देख रहे हैं कि कितनी मेहनत करनी पड़ती है, तब जाकर 2 पैसे कमाते हैं. तो अभी से पैसों का महत्व अगर आप समझो, एक एक रुपए को कितना महत्व है. देखिए कैसे पैसों के लिए धूप में खड़ा होना पड़ता है. अंपास की भूमिका देखिए, काम कुछ छोटा नहीं है, ये बहुत जिम्मेदारी का काम है, बहुत रिस्पेक्टफुल काम है, बहुत बड़ा काम है. आपके पापा पर बहुत बड़ी जवाबदारी है, जिम्मेदारी है इस पूरे टूर्नामेंट की. तो इसलिए समझिए, देखिए बचपन से देखिए पापा कितनी मेहनत कर रहे हैं अपने लिए. तो आगे जाकर इस मेहनत का कुछ फल दीजिए उन्हें. अच्छे सीखिए, पढ़िए, कहीं अच्छी नौकरी करिए, खुद का कोई बिजनेस करिए, और पापा को अपने खुश रखिए. हाँ बोल रहे हैं सुरकादे सर वो अभी, लेकिन देखेंगे वक्त जैसे आगे जाएगा, क्योंकि अभी के बच्चे भाई बहुत ही खतरनाक हो चुके हैं. माँ बाप को इज्जत देना बहुत जरूरी. माँ बाप है तो हम हैं, जिनको माँ बाप नहीं है उनको जाकर कभी पूछो क्या दुख होता है उनके जिंदगी में, क्या दर्द होता है, क्या पीड़ा होती है. गेंदबाज तैयार, ओवर द विकेट से ऑन साइड पर अच्छा ये स्ट्रोक है. मिड ऑन बीट हुआ है लॉन्ग ऑन की तरफ. ओ फुटवर्क का इस्तेमाल कर रोका इस गेंद को. शायद फुटबॉल बहुत खेले पिछले 2 से 3 दिनों में, फुटवर्क के माध्यम से रोका गया इस गेंद को. एक्शन रिप्ले हम देखेंगे. देखिए पैरों से रुकाया, पैरों से रुकाया, बेहतरीन फील्डिंग का नजारा. ओवर नंबर 1, 3 रन स्कोरबोर्ड पर. अगली पेशकश दूर रखा गया, दूर रखा गया, सीधी तीर की तरह सीधी विकेट कीपर के दस्तानों में. डॉट बॉल, डॉट बॉल का इजाफा होता है. इससे पहले प्रथमेश बुम बुम को हमने देखा विकेटों के पीछे खड़े थे, लेकिन अब मिड ऑफ पर है.
सीधे हाथ के बल्लेबाज के लिए मिड ऑफ पर खड़े हैं किरण। अब स्ट्राइक पर होंगे। जिस किरण ने इससे पहले मुकाबले में क्या बल्लेबाजी की, शानदार बल्लेबाजी की जिस किरण ने, वही फिलहाल मैदान के अंदर अब स्ट्राइक पर होंगे। 2 रन आउट भी लिए थे उन्होंने, बतौर फील्डर, बतौर गेंदबाज, बतौर बल्लेबाज, तीनों डिपार्टमेंट में बहुत ही शानदार उनकी कामगिरी रही थी। लेकिन ओहो, लॉन्ग ऑफ पर प्रथमेश भाग रहे तेजी से, देखिए भाई, क्योंकि उन्हें पता ये कैच इंपॉर्टेंट था, ये कैच बेहतरीन था, ये कैच बढ़िया था, बहुत ही बेहतरीन कैच लपका, विकेट का पतन, पहला झटका। या संपूर्ण स्पर्धेमध्ये मंडप ज्यांनी आम्हाला इथे पुरस्कृत केलं, सन्माननीय विजयजी सिंग साहेब, यूट्यूब लाईव्ह ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलं, देवराजजी पाल साहेब, टी शर्ट ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केले, नागेंद्रजी शर्मा साहेब, प्रथम क्रमांकाची ट्रॉफी गजाननजी पाटील साहेब, द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी सुधीरजी पाटील साहेब, तृतीय क्रमांकाची ट्रॉफी महेंद्रजी पाटील साहेब आणि चतुर्थ क्रमांकाची ट्रॉफी महेंद्र धर्मा पाटील साहेब, सामनावीर जगन्नाथजी पगडे साहेब आणि मुकेशजी भोईर साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केलेला, मालिकावीर स्वर्गीय पांडुरंग त्रिंबक पाटील यांच्या स्मरणार्थ धनाजी पाटील साहेबांनी पुरस्कृत केलेले, उत्कृष्ट फलंदाज आशिष कुमार ट्रॉफी यांच्या वतीने आम्हाला पुरस्कृत झालेले. त्यासोबत आपण पाहतोय कुमार श्राव्या तेलंग आणि कुमार वियांक यांच्या माध्यमातून कूलर आम्हाला पुरस्कृत झालेले आहे. बेस्ट बॉलरसाठी देखील ट्रॉफी आपण पाहतात. अनिल सहानी साहेबांनी पुरस्कृत केले, पण दरम्यानचा फटका बघा, जबरदस्त टोले संघ षटकार. Power back. गोलंदाजासाठी जी एअर कूलर आम्हाला कुमार दुर्गेश यादव साहेबांनी पुरस्कृत केले. फास्ट फिल्डरसाठी ट्रॉफी आम्हाला चंदनजी यादव साहेबांनी पुरस्कृत केले आणि कूलर सिद्धार्थजी जाधव साहेबांनी पुरस्कृत केले. प्रेक्षणीय लढत ट्रॉफी गिरीजी सिंग साहेब, द्वितीय प्रेक्षणीय लढत ट्रॉफी विश्वासजी विष्णू रसाल साहेब. त्यासोबत आपण पाहतोय 2 दिवस खेळाडूंचं जेवण 4 संघांसाठी विनीतजी पेडणेकर साहेबांनी आम्हाला पुरस्कृत केले. बॉल बॉक्स आमचे घेसरचे प्रवीणदादा पाटील यांनी आम्हाला पुरस्कृत केले. त्यासोबत निजेचे मनोजदादा पाटील यांनी पुरस्कृत केले आणि जय भवानीच्या वतीने देखील आम्हाला बॉल बॉक्स पुरस्कृत झाले. त्याबद्दल आम्ही त्यांचा देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. मॅन ऑफ द मॅच साठी टी शर्ट अरियंत कलेक्शन यांनी आम्हाला पुरस्कृत केले. सो अरियंत कलेक्शनचे देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. स्पोर्ट्स कॅप मॅन ऑफ द मॅच साठी दयाल भाई आणि या स्पर्धेमध्ये पाणी आम्हाला आनंदजी सिंग साहेबांनी पुरस्कृत केले. सर्वच दानशूर दात्यांचं या स्पर्धेच्या वतीने आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू. पहले ओवर का खेल समाप्त, 15 रन 1 विकेट की नुकसान पर. अब आने वाली 24 गेंदे जीत के लिए 66 की दरकार. 24 गेंदे 66 रन. चलिए भाई फील्डिंग लगा लीजिए, बॉल तो है आपके हाथ में. देखिए बॉल लाने जाइए प्लीज. यदि हर बॉल पर नया बॉल लेना पड़ा तो लेने के देने पड़ जाएंगे. अजय मुश्किल होगा देखिए इसके पार, क्योंकि अजय देखिए हर एक बॉल पर अगर नया बॉल देते रहेंगे कौला ऐकायला लागते साहब. साहब कौला ऐकायला लागतील. रतन सर कौला पण राहणार नाही. चलिए अरे हाँ, तुमच्या आयवाकॅचे 200 बाकी आहेत ना. या विनोदजी इंदारकर बघा, यांच्या वतीनं आयवाकॅसाठी 200 रुपये आम्ही देत आहोत. द्यायचेत की नाही निकेश सांगा मला. बघा कमिटी मेंबर आहेत खरं तर अजय. यस यस डेफिनेटली जाऊया चला. तो चलिए देखिए बात करेंगे यहाँ पर टाइम कितना जा रहा है. अंपायर्स आप थोड़ा भी जल्दी करिए, स्ट्रिक्ट रहिए. अब अंपायर्स के देखिए फील्डर को हाथ को पकड़कर उनको बॉलिंग मार्क पर आना यही रह गया है. बताकर एक कमेंटेटर कितनी बार बताएगा. देखिए फास्ट के लिए ऑनलाइन जो दर्शक होते हैं वो फिर सोच में पड़ जाते कि भाई क्या शुरू है.
कमेंटेटर बार बार ऐसे क्यों बोल रहे हैं, लेकिन जब फील्डर सुनेंगे तब ना। 24 गेंदे 66 रन, टाइम के साथ कॉपरेट करना होगा। रिवर्स का अस्त्र बाहर निकाला, फील्डर वहां पर मौजूद है। अच्छी फील्डिंग देखिए। किसी भी खिलाड़ी को देखिए खाना खाना हो, वेज शाकाहारी जेवण ज्यांनाही करायचं आहे त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठाच्या बाजूला यायचं आहे, डाव्या बाजूला। वेज खाना किसी को यदि खाना हो यहाँ से तो हमारे मुख्य अतिथि मंच के यानी हमारे स्टेज के लेफ्ट साइड पर आपके लिए सुविधा वहां पर मौजूद है। जाइए, खाइए, आराम से खाओ पियो, चुस्त रहो, दुरुस्त रहो और आनंद लो क्रिकेट का। लोढ़ा प्रीमियर लीग एक बेहतरीन प्रतियोगिता, बहुत मजा आता है जब हम इस प्रतियोगिता में आते हैं सभी के साथ, क्योंकि हमारे निकेश होंगे, भाग्यवान होंगे, देखिए यहाँ पर बात करेंगे संदीप नाना होंगे, साथ ही साथ किरण रहेंगे, हमारे राजेंद्र दा पाटिल, रविंद्र पंदेरे, विजय सिंह साहब होंगे, हमारे अजय रहेंगे। ये इनके साथ एक माहौल सा बन जाता है और पिछले 5 साल से एक अच्छे संबंध के दोस्ती के गहरे संबंध बन चुके हैं। सभी के साथ हंसी मजाक चलता रहता है, हंसी के ठरारे फूटते रहते हैं। देखिए हमारे कमेंट्री बॉक्स में ये माहौल सा बन जाता है। देखिए क्रिकेट दोस्ती बढ़ाता है आपकी, और यही सब दोस्त हमने कमाए पिछले 5 साल में। सभी दोस्तों का और सभी दर्शकों का इस प्रतियोगिता में हम स्वागत करेंगे। 17 रन लॉप करने का मन बना लिया था, पहले प्री डिटरमाइंड स्ट्रोक जिसे कहा जाता है। देखिए पहले ही मन बनाया था कि ऑनसाइड पर खेलना है और उसी हिसाब से खेलने का प्रयास। भाग्यवान हमारे साथ जुड़ चुका है कमेंट्री बॉक्स में। 21 गेंदे 64 रन। देखिए क्या कहोगे भाग्यवान इस मुकाबले में, हालांकि बात करेंगे शुरुआत उतनी अच्छी नहीं हुई है, लेकिन लूमा को देखिए 3 गेंदों में उन्होंने 13 बनाए। मुकाबले में कुछ भी हो सकता है। राबा देखिए बहुत नटखट है, बहुत मस्ती करती है राबा। हमारे निकेश बोहिर इनकी सुकन्या है, लेकिन बहुत बहुत मस्ती हो रहे। और निकेश बोहिर की मिनी जेरोक्स मिनी कॉपी है। देखिए सबके साथ खुशी से रहते हैं, डेयरिंग है बहुत, डरते नहीं है किसी से। मिस टाइमिंग, गेंद दबा में विकेट कीपर के दस्तानों में रोका इस गेंद को, और लीजिए मैदान छोड़ना होगा। बल्ले का बाहरी सिरा लेकर विकेट कीपर के दस्तानों में गेंद, बड़ा विकेट। हमारे साथ इससे पहले भावार्थ थे, अब रोशन सुरखादे, हमारे दशरथ जी सुरखादे इनके सुपुत्र। आणि रतन सर बघा, लहानपासून जेव्हा लहानपणापासून मुलांना जेव्हा कळतं ना की आपल्या वडिलांनी किती मेहनत केली आहे पैसे कमवण्यासाठी, तेव्हा ते खऱ्या अर्थानं पुढे जाऊन भविष्य काळात मेहनत करतात आपल्या आई वडिलांसाठी। ज्याला जाण असते ना आपले आई वडील काय करतात, तो कधीच आपल्या आई वडिलांना नाराज करत नाही। आणि रोशन सध्या जवळून पाहतोय त्याचे वडील काय करतात मैदानामध्ये, इतक्या रगरगता होण्यामध्ये त्यांना उभं राहावं लागतंय। तर ते एक रेपोर्टेड काम आहे, एक चांगलं काम आहे, एक प्रोफेशनल काम आहे। पण रोशन नक्कीच पाहतोय आपले वडील किती मेहनत करतात पैसा कमवण्यासाठी। रोशन आयुष्यात भरपूर काही करावं लागतं, तू खूप लहान आहेस आणि अगदी लहान वयापासून तू पाहतोयस, त्यामुळे चांगला शिक। पुन्हा एकदा तेच सांगेन तुला की चांगला शिक, चांगला कामाला नोकरी धंद्याला लाग किंवा स्वतःचा व्यवसाय चांगला कर। आणि तुझ्या वडिलांनी आता खरं तर तुझ्यासाठी जेवढी मेहनत घेतली आहे त्याचं फळ त्यांना तू दे, मोठं होऊन देशील ना। हो पण बोलत नाही, नाही पण बोलत नाही दशरथ सर। हो हो बोलतात। चला आमचा कॉमेंट्री बॉक्स सध्या आमच्या सोबत आज बघा कुर्ता वगैरे घालून आले, जबरदस्त। आयोजक कसा असावा, तर असा असावा बघा। भाग्यवान चव्हाण यांना तुम्ही पाहत असाल, भावार्थाला काय होतं देव जाणे। कॅमेरा बघितला की त्यांचं अंगात नवीन काय शिरतं देवास ठाऊक। सध्या आमचा कॉमेंट्री बॉक्स आहे, आमच्या डाव्या बाजूला आमचे रोशन सोरकात आहेत, त्यांचे पिताश्री सध्या मैदानाच्या आतमध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील। खबर नक्की काय होतं ते आम्हाला आता
मॅच झाल्याच्या नंतर सांग, जेणेकरून आम्ही प्रेक्षकांना देखील सांगू की ह्याला असं का मध्ये मध्ये झटके लागत आहेत. गमतीचा भाग आहे. पवार तर अतिशय लहान वय, 13 वर्षाचा तो आहे. चांगली स्कोरिंग करतो, समालोचन करण्याचा तो प्रयत्न करतो जरूर. शिकेल जसा मोठा होईल तसा तो काही गोष्टी शिकेल नवीन. आवड असली पाहिजे प्रत्येक गोष्टीची. सूर्याभाई UTCचे आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन. सूर्याला उन्हाचा प्रचंड तडाखा लागला. सूर्याने सांगितलं आम्हाला की सनस्क्रीन लावल्याने माणूस गोरा होतो का, पण सूर्या सनस्क्रीन लावल्याने माणूस गोरा नाही होत. खरं तर माणसाला टॅनिंग होत नाही त्या सूर्याची सूर्यकिरण जे आपल्या अंगावरती पडतात त्यांची टॅनिंग होत नाही फक्त, म्हणजे आपलं शरीर जे काळं पडतं उन्हामुळे तसं होत नाही. जसे सनस्क्रीन लावतं प्रोटेक्शन मिळतं शरीराला. सूर्या सांगतात की सनस्क्रीन असेल तर आम्हाला द्या, आम्ही गोरे होऊ. सनस्क्रीन लावून माणूस गोरा होत नाही, तर समजावेल कोण. अगली पेशकश, थोड़े रुक रहे गेंदबाज, शायद स्टेप्स में चूके. डेड बॉल, क्या हमने कहा उस बात पर हंसी आई. तो चलिए, सभी के पीछे आप देख सकते हो हमारे नागेंद्र जी शर्मा साहब रहेंगे. उनका फोटो आपको दिखाई देगा क्योंकि उन्होंने ऑल टी शर्ट हमें स्पॉन्सर की है. नागेंद्र जी शर्मा साहब, उनका तहे दिल से हम शुक्रिया अदा करेंगे. ऑन साइड पर खेला है अलॉन्ग द कार्पेट एरिया लॉन्ग ड्राइव डीप मिड विकेट पर ये गेंद अच्छे से खेला इस स्ट्रोक को और साथ ही साथ 2 रन मुकम्मल किए. बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट. बतौर बल्लेबाज अपने पार्टनर के साथ आपका कोऑर्डिनेशन कैसा है, कन्वर्सेशन कैसा है. सी इन क्रिकेट स्टैंड्स फॉर कंसिस्टेंसी. आपकी कंसिस्टेंसी कितनी है ये आपको बताता है. देखिए, बतौर खिलाड़ी, एक खिलाड़ी होने के नाते कंसिस्टेंसी आपके पास होना बेहद जरूरी, चाहे वो आप क्रिकेट खेले और कोई खेले खेल. लेकिन इस बार देखिए ये जितना लंबा उतना ऊंचा, ये गेंद गई सीधे वाइड लॉन्ग ऑन के ऊपर से दर्शक दीर्घा में 6 रनों के लिए. तो चलिए टीचर, कोई बात नहीं. सर लिरिक्स समझेंगे या फिर मराठी हिंदी ऐसे कुछ लगाइए. अभी दोपहर का सत्र है तो हिंदी गाने आने दीजिए, बॉलीवुड सॉन्ग्स आने दीजिए. थोड़ा तो नींद आ रही है और ऊपर से टावणिया होता रहेगा तो अजय हमारे सो जाएंगे, तो स्कोरिंग करेगा कौन, ये बड़ा सवाल है. तो ऐसे ही गाने आने दीजिए, बॉलीवुड हॉलीवुड आने दीजिए ना. थोड़ा अजय को थोड़ा जगाइए आप. तो चलिए बात करेंगे यहाँ पर 15 गेंदे 51 रन. 15 गेंदे 51 रन. आज 7 मुकाबले हमें कवर करने, तो उसके साथ थोड़ा टाइम के साथ देखिए, थोड़ा ध्यान दीजिए. बल्ले का अंदरूनी सिरा, शॉट फाइन लेग पर गेंद, लेकिन कोई रन नहीं. विकेटों के पीछे देखिए बुम 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 प्रथमेश. धड़धाकट शरीर यष्टि आप देख सकते होंगे. हैप्पी एंड जॉली कैरेक्टर. देखिए भाग्यवान, कभी भी आप देखिए उनके चेहरे पे एक स्माइल आपको नजर आएगी. इनके जैसे ऐसे लगा कि ऑन साइड पर इस बात की चर्चा इस बॉल के बाद होगी, लेकिन देखिए मिड विकेट का अब जो पूरा इलाका है अपने नाम पर किया है, यही बता रहे मैदान के अंदर. लुमा ने लगाया लॉन्ग लॉन्ग सिक्सर. क्या बात है. रोशन सुरखादे में ये इंफॉर्मेशन दे रहे कि अकेले ने 4 छक्के दागे अब तक. लुमा ने ऑप्शन के बाद सफल हुए थे. ऑन साइड पे लॉक करने का प्रयास था. ये क्या कर बैठे प्रथमेश. रन बन सकता था. देखिए भाग्यवान चौहान देखिए भाई, यहाँ पर मराठी में कहते हैं ना कि अजय रक्त आटवता है अक्षरशः, क्योंकि शायद इस टीम के साथ कोई करीबी रिश्ता है उनका. 12 गेंदे 44, 3 ओवर का खेल समाप्त. 37 रन 2 विकेट के नुकसान पर 12 बॉल 44 धावांची गरज. 12 गेंदे 44 की जरूरत. आइए ड्रिंक्स ब्रेक मैदान में. पानी तो भाई चाहिए सबको, हाइड्रेट तो रहना होगा, लेकिन तब तक चलते हमारे डीजे मास्टर की ओर, सुनते एक बेहतरीन धुन. कम ऑन डीजे.
थँक्यू. 1 मिनिट घेईन डीजे फक्त. हॅलो. करतेस नकरा चल जाऊ बाजारी. ए ए ए ए तयारी बाजारी. क्या बात है डीजे. थँक्यू. चला प्रथमेश, आपण पिकनिकला नाही आलो आहोत. एवढा वेळ मीटिंग घेऊन चालणार नाही. आपण जसे बसले होते असं वाटलं की पिकनिकला आल्यात आणि आता जेवणाची वेळ झालेली आहे. असं वाटलं की अजून 2 मिनिटं तिथे आपण थांबलो असतो तर कदाचित जेवणच सुरू केलं असतं. चला, गमतीचा भाग आहे. प्रथमेश राग येत नाही ना? नाही ना? नाही, हॅप्पी जॉली कॅटर. आम्ही पहिलेच सांगितलं प्रथमेश सारखेच आमचे पंकज भोईर आहेत पिसवलीचे, भारदस्त अतिशय, आणि तेही नेहमी त्यांच्यासारखे हसत असतात. त्यांना तुम्ही काही म्हणा, त्यांना कोणी काही करू दे, नेहमी हसत असतात. खाते पिते घर के भाई. भाग्यवान. काय नाते आहे तुमचं स्टार 11 सोबत, स्टार बॉय सोबत? तुमचाच संघ आहे का? अच्छा, तेव्हाच कॉमेंट्री बॉक्समध्ये वारंवार सांगतायत ते आता या गोलंदाजाविरुद्ध आक्रमण व्हायला हवं, आता इतक्या रन व्हायला हवं. भाग्यवान, काय वाटतंय? 12 बॉल 44 ची गरज आहे. या ओव्हरमध्ये किती धावा यायला हव्यात तुमच्या म्हणण्यानुसार? एक समालोचक म्हणून तुम्हाला काय वाटतंय? एका संघाचे पुरस्कर्ते म्हणून नाही. तर ह्या एंडने जर विचार केला तर ह्या एंडने धावा येत नाहीयेत, पण इथं जर 20-1 धावा आल्या तर नक्कीच पुढच्या शेवटच्या त्याच्यामध्ये 24 धावा करू शकतो. पण समोरचा संघ देखील ताकदीचा गोलंदाजी अटॅक त्यांच्याकडे खूप चांगला आहे. तुम्ही पाहिलाय की पहिल्या मॅच खूप चांगला खेळले ते, पण आता तिथे प्रयत्न त्यांचा असेल, पाहूया. येस, डेफिनेटली प्रयत्न तर असणार आहे. पाहूया या ओव्हरमध्ये 20 ते 22 करण्याचा प्रयत्न, पण पहिल्याच बॉलवरती मैदान सोडतोय. या मॅचची गोल्डन विकेट, प्रीमियम विकेट, प्राइसलेस विकेट आपल्याला पाहायला मिळते. वैयक्तिक 28 वरती चांगली बॅटिंग करत होता आणि आता मात्र लुमा सोडेल मैदान. धन्यवाद धन्यवाद डीजे. तर पहा, दिनेशसाठी बक्षीस आहे. लगातारचे 3 हॅट्रिक जर विकेट घेतले तर पारस सिंग यांच्याकडनं 3 म्हणजे 555 रुपये. नवीन फलंदाज अनिल, नए बल्लेबाज अनिल आए अब मैदान में. 11 गेंदे 44 रन, यानी लगभग भाग्यवान हर एक गेंद पर आपको 4 रन लगाने हैं. तो ऐसे कह सकते कि ये मुकाबला बहुत मुश्किल हो चुका है स्टार बॉयज 11 के लिए, लेकिन ये क्रिकेट है, कभी भी कुछ भी हो सकता है इसमें. ऑन साइड पर लॉब करने का प्रयास, शॉर्ट फाइन लेके फील्डर तेजी से पहुंचने का जरूर प्रयास कर रहे थे. राव्या क्या कह रही है? बहुत मस्ती हो रहे राव्या, जब आते हैं यहाँ पर बहुत मस्ती करते हैं, तूफान लाते हैं पूरे हमारे स्टेज पर. 10 गेंदे 42 रन. तो चलिए, अंपायर पर जरूर वहां पर शक की नजर से देखा, अपील तो हुई थी. हाउ वाज दैट इम्पैक्ट? आउटसाइड लेग, क्लियर, नॉट आउट. बेहतरीन अंपायरिंग. कल सचिन सर थे हमारे, फ्रॉम पडले गांव, अच्छे खिलाड़ी है. आज फिर एक बार पहले दिन जिन्होंने अच्छी अंपायरिंग की, हमारे दिनेश जी, दशरथ जी सुरखाते सर. ओ देखिए, लॉब किया है, फील्डर है और मेन एंट्रेंस पर यह गेंद भेजिए. देख लीजिए नाम इस मैदान का, वैकुंठवासी हरिभक्त पारण मारुति बॉल लक्ष्मण पाटिल क्रीडांगण निलजे.
और जैसे कि स्वागत ही किया है इस ग्राउंड पर आके 6 रन। तगड़ा स्ट्रोक था, देख सकते हैं आप। मेन एंट्रेंस वहां पर जो है, जहां पर आप कटआउट देख सकते हो, इस ग्राउंड का नाम, इस मैदान का नाम कोलेगांव एंड से। 8 गेंदे 36 रन, 8 में 6 छक्के लगाने हैं, लेकिन ऐसे मिस टाइमिंग नहीं, बल्ले के बीचों बीच टकरानी चाहिए गेंद। संपर्क अच्छा होना बहुत जरूरी। भावर्थ, क्या लग रहा है इस मुकाबले में? नहीं, मुश्किल है स्टार बॉयज के लिए। करेंगे इस मुकाबले के बाद। भाग्यवान चव्हाण यांना विनंती आहे की सामना संपल्याच्या नंतर आपण या व्यासपीठावरती अगली पेशकश छोड़ दिया है। आसान से निर्णय अंपायर्स के लिए, अतिरिक्त रन, वाइट बॉल। भावर्थ, कितवे में हो आप? स्टैंडर्ड 8 और रोशन आप 8 में ही हो। 8वीलाच आहे दोघं पण, लवकरच 10वीला याल। चांगले मार्क 10वीला पाडा। 10वीची परीक्षा सध्या सुरू आहे, त्यामुळे हाफ डे मिळालाय मला तर वाटतंय। काही मुलांना सुट्टी आहे, त्यांची मजा झाली आता। 1ली ते 9वी वाल्यांची सगळ्यांची मजा झाली आहे। 10वी 12वीचे पेपर सुरू आहेत आणि सुट्ट्या मिळतात काय, हाफ डे मिळतात काय, अभ्यास तुम्ही देखील करायला हवा। पण वाईट बॉल आहे, येस आहे लक्ष। सुरकाते सर तुमचे सुपुत्र आहेत इथे, त्यामुळे तुम्ही काय करतात सगळ्या गोष्टींवरती त्यांचं लक्ष आहे। 7 चेंडू आणि 32 की गरज, 7 गेंदे 32 की दरकार। ये राव्या, बहुत ही बेहतरीन, लेकिन फील्डर वहां पर मौजूद है, गलती की कोई गुंजाइश नहीं। अच्छे तरीके से कैच कंप्लीट किया है, एक और विकेट। अब ये मुकाबला स्टार बॉय से धीरे धीरे दूर जाता हुआ। 6 गेंदे 32 की दरकार, ठोक से। बेहतरीन, ये हुए ना बॉलीवुड के संगीत। पहा, रवींद्र पंधर यांनी जर लगातार 3 षटकार मारले तर भाग्यवान चव्हाण यांच्याकडनं 500, पारस सिंग यांच्याकडनं 1000 असणार आहेत। बघा 3 कुठे यार, एकासाठी होऊ जाऊ दे ना। नाही, त्याच्याकडे क्षमता आहे मित्रा। ऑन साइडला फटका चांगला आहे, मग क्षमता आहे मग मारतील ना, तेच तर सांगतोय। बघा प्रत्येक षटकारासाठी भाग्यवान चव्हाण यांच्याकडून अपेक्षा आहे पारितोषिकाची। मॅच जर जिंकवली तर नक्कीच 1000 रुपये असतील भाग्यवान चव्हाण यांच्याकडनं। नाही 1000 साठी मला वाटत नाही भाग्यवान इतकी मेहनत घेतील। काहीतरी थोडं अशी रक्कम बोला जने त्यांना वाटेल मेहनत घेण्यासाठी काहीतरी। बघा क्या बात है, स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच। हा बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार। मी म्हणालोच होतो त्याच्याकडे क्षमता आहे, ताकद आहे, तो ओनर देखील आहे, तो जिंकला तर त्याला देखील आनंद होईल। षटकार आलाय, ओ आयवा कॅच सोडली। बघा आयवा कॅच घेतली असती का, होल्डर होते मला तर वाटतंय, त्यांच्या हाईटवरून असं वाटतंय मला, होल्डरच होते का। तर नक्कीच आता इथे उपस्थित मान्यवर भावेश पाटील आलेले आहेत, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे। पुढचा बॉल ऑन टर्न केलाय गॅप मध्ये, पहिल्या टप्प्यावरती मिड विकेटला क्लिअर करणारा रवींद्र पंधरेचा पाठबंद, आणखीन एक तडाखेबंद फटका, 4 धावा, चौकार।
2 चेंडूमध्ये आक्रमण केलंय रवींद्रनं. 10 बनवल्या, 3 बॉलमध्ये 11 आलेल्या आहेत. 21 करायच्या आहेत उर्वरित 3 चेंडूमध्ये. आणि या डॉट बॉल आता आपण म्हणू शकतो की औपचारिकता शेष. फॉर्मॅलिटीज आता फक्त कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल 21 कठीण आहे. 3 बॉल 21 आम्ही या हंगामामध्ये पाहिला शिरडोनच्या मैदानावरती. आझाद मैदान शिरडोन ट्रॉफी गोलेली विरुद्ध हेदुटणे. या मॅच मध्ये गोळिवली संघाच्या फलंदाजानं 3 बॉलमध्ये 21 बनवल्या, पण आता फक्त औपचारिकता शिल्लक आहे. फॉर्मॅलिटीज गेटिंग कम्प्लीटेड. ओमसा योगीराज 11. ओ हो शेवट गोड करण्याचा प्रयत्न, पण नेहमी आम्ही सांगतो की वेळ गेली, सत्ता गेली आणि कार्यक्रम संपला. आणि कार्यक्रम संपल्याच्या नंतर जर असे फटके आले तर त्यांचा काही अर्थ राहत नाही. मॅच फिनिश आणि सामना इथे आपण पाहत आहोत मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त झाला आणि पवार ब्रदर्सची पॉवर आपल्याला पाहायला मिळाली. मॅच फिनिश, मॅच वॉन बाय टीम पवार ब्रदर्स. वेल प्लेड बॉयज. चला मॅन ऑफ द मॅच कडे आपण प्रथमतः वळूयात. तर पहा शिवशंभूचे ओनर संदीप सर यांना विनंती करतो की यायचं मंचावर, त्यांचा देखील इथं शुभ सन्मान केला जाईल. आपण या टुर्नामेंटमध्ये आपला सहभाग नोंदवला, आपल्या टीमचा सहभाग नोंदवला, त्यासाठी तुमचे मनापासून आभार. तर नक्कीच शिवशंभू संघाचे पुरस्कर्ते संदीप डुंबरे सर यांचा इथं शुभ सन्मान केला जातो. मायाची उबदार शाल, आपल्या टुर्नामेंटचं सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन तर पाहताय खूप मोलाचं असं सहकार्य देखील त्याचं या टुर्नामेंटसाठी राहिलेलं आहे. तसेच उपस्थित सर्व तर नक्कीच स्टार बॉयज संघ यांनी देखील या टुर्नामेंटमध्ये सहभाग नोंदवल्याबद्दल त्यांचा देखील इथं याच्यात इथं सन्मान केला जाईल. तर विनंती असेल ओनर्सला की यायचं आहे मंचावर.